राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची खऱ्या अर्थाने आचारसंहिता लागलेली आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, निवडणुकीच्या तयारीला लागलेले देखील पाहावयास मिळत आहे. एकंदरीतच आपण आज बारामतीमधील भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे. अगदी नगरपालिकेच्या निवडणुकीला 20 ते 22 दिवसांचा कालावधी आहे. खऱ्या अर्थाने आपण बारामतीमधील जे कार्यकर्ते आहेत, विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे देवकाते सर आहेत. देवकाते सर, खऱ्या अर्थाने निवडणूक 9 वर्षाच्या कालावधीनंतर खऱ्या अर्थाने निवडणूक होत आहे. सध्या 20 ते 22 दिवसांवर निवडणूक आलेली आहे. कशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहता, काय बारामतीमध्ये सध्याची स्थिती आहे? बारामतीचं राजकारण हे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय, पण बारामतीचं राजकारण पवार कुटुंबाचा विकास आणि काही मराठा समाजाचा विकास ह्याच्या पलीकडे गेलेली नाही परिस्थिती आहे. गेल्या 55, 50, 60 वर्षामध्ये इथं जर पाहिलं तर काही समाजाचा काही लोकांचा विकास हेच उद्दिष्ट ठेवून काम राहिलेलं दिसते. पवार कुटुंब हे केंद्रित करून राजकारण केलेलं दिसते. आजची परिस्थिती पाहिली तर आज बारामतीमधून शरद पवार हे स्वतः खासदार आहेत, सुप्रिया सुळे त्याच पवार कुटुंबातल्या खासदार आहेत, अजित पवार त्याच घरातील उपमुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा पवार त्याच घरातील पवार कुटुंबातील आणि मराठा समाजातील खासदार आहेत. त्यानंतर इथले रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये जाऊन सुद्धा ओबीसीचा प्रतिनिधी राम शिंदेंना पाडून ते सुद्धा आमदार झालेले आहेत. अजितदादांच्या विरोधात सुद्धा योगेंद्र पवार त्यांचाच पुतण्या उभा राहिला होता. सुनेत्रा पवारच्या विरोधात सुप्रिया सुळे. म्हणजे पवार कुटुंबाचा विकास हे पहिलं त्यांचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. राज्यात आता सध्याची निवडणूक किंवा लागलेली आहे, काय तुमच्या पक्षाकडून मागणी, कशा पद्धतीचं तुम्ही तयारी सुरू केलेली आहे? नाही, पक्षाचा मी विषय मांडत नाही, इथं ओबीसी म्हणून भूमिका मांडत आहे. त्यामुळे ओबीसीचा विषय असा आहे की बारामतीतली नगरपालिका मागच्या वेळेस निवडणूक झाली त्यावेळेस नगराध्यक्ष ओबीसीला होतं, परंतु तिथं सुद्धा पौर्णिमा तावरे ह्यांनाच ती उमेदवारी, म्हणजे तिथंही सुद्धा तावरेच त्यांना पाहिजे होता. त्यानंतर तुम्हाला सांगतो, बारामती नगरपालिकेतली परिस्थिती पाहिली तर इथं साधारण 1,08,000 मतदान आहे. त्याच्यामध्ये साधारण ओबीसी समाजाचं मतदान 50,000 आहे, एससी समाजाचं मतदान साधारण 22,000 ते 25,000 आहे, मुस्लिम समाजाचं 10,000 ते 12,000 मतदान आहे, मराठा समाजाचं मतदान 17,000 ते 18,000 मतदान आहे, आणि जैन मारवाडी ब्राह्मण समाजाचं मतदान साधारण 7,000 ते 8,000 आहे. परंतु ओपन म्हणलं की एकाच समाजाचं प्रतिनिधी पाहिजे, त्यांना मराठा समाजातलाच पाहिजे. ओपन ही सर्व समाजाची भूमिका आहे, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देता येतं. तिथे एससीचाही नगराध्यक्ष करता येतो, ओबीसीचाही नगराध्यक्ष करता येतो, कारण की ते करणं शक्य असतं. परंतु अजित पवारांना पवार कुटुंबावर विश्वास आहे, मराठा समाजातल्या काही लोकांवर विश्वास आहे, त्याच्या पलीकडे त्यांना जायचं नाही. ओबीसी समाजावर त्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांना आज तागायत प्रमुख पद दिलेलं नाही आणि देण्याचा विचारही एकाच दुसरं तुरळक दिलेला आहे. एक मिनिट, सर्वप्रथम बारामती नगरपालिका ही सर्वसाधारण जागा लागतो. आपली पक्षाची भूमिका असेल किंवा एक ओबीसी कार्यकर्ते म्हणून तुम्ही समजला, काय प्रमुख मागणी, कशा पद्धतीने बारामतीमध्ये येणारा नगराध्यक्ष हवा? आमची एकच भूमिका आहे. मी समजा भाजपचा कार्यकर्ता आहे तर भारतीय जनता पार्टी ओबीसीला मानणारी पार्टी आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीनेही ओबीसीचाच विचार केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यानुसारच इथल्या प्रमुख पार्टी राष्ट्रवादी आहे, त्यांना सुद्धा ओबीसी समाजाचा किंवा जैन ब्राह्मण इथले जे काय आहे इतर समाजाचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. कारण की त्या एकेकाळी आपण पाहिलं की बारामती नगरपालिकेमध्ये जैन मारवाडी समाजातून 6-7 लोक निवडून यायची, परंतु आज बारामती नगरपालिकेत जैन मारवाडी ब्राह्मण समाजातनं एकाच दुसरा प्रतिनिधी दिसतो. तिथं सुद्धा अजित पवारांच्या इथल्या नेतृत्वाने 50% हे मराठा समाजालाच प्रतिनिधित्व. अहो, सातव कुटुंबातनं 4 नगरसेवक मागच्या वेळेस झाले, देशमुख कुटुंबातनं 3 नगरसेवक झाले, ही परिस्थिती आहे. त्यामुळे इथल्या नगराध्यक्ष निवडत असताना, परंतु मला खात्री आहे इथलं नेतृत्व ओबीसी समाजाला न्याय देणार नाही. कारण की माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना किंवा भवाननगर कारखाना बघितला तर आणि बारामती सहकारी बँकेचं प्रतिनिधित्व बघितलं तर त्यांना फक्त आणि फक्त मराठा समाजाचंच पाहिजे आहे. आणि काही मराठा समाज सरसकट नाही, त्यातल्या काही ठराविक कुटुंबावरतीच त्यांचा विश्वास आहे, हे आम्हाला कॉन्फिडन्सली सांगतो. नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, काय वाटतं, कशी निवडणूक होईल, काय मागणी आहे? गेल्या 9 वर्षापासून निवडणूक रखडलेली आहे, पण तरीही पवार कुटुंबियांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकारी सोडले तर इतरांच्या माध्यमातून बारामती शहराचा विकास हा थांबलेला नाही. बारामती शहर हे महाराष्ट्रात अगदी रोल मॉडेलच्या पद्धतीने तयार झालेलं आहे. आता राहिला विषय की ओबीसी समाजाला नक्कीच थोडंसं डावललं गेलेलं आहे. माझे सहकारी गोविंदराव देवकाते पाटील म्हणतात त्याप्रमाणे ओबीसी समाजावर नेहमी अन्याय होत आलेला आहे आणि नक्कीच
आमचे नेते माननीय म्हणजे अजितदादा आता सद्यस्थितीत काय मागणी तुमची नगराध्यक्षपद असेल किंवा नगरसेवक? नगराध्यक्ष आणि नगरसेवकासाठी नगराध्यक्षाच्या पदाच्या बद्दल बोललं तर योग्य उमेदवार द्यावा. सर्व जाती धर्मांना समावेशक असा उमेदवार असावा. तो सर्वांना सोबत घेऊन करणारा असावा. 2.5-3 तास त्याच्या ऑफिसच्या बाहेर ताटकत लोकांना बसवून ठेवणारा नसावा. आणि प्रामुख्याने ओबीसी समाजाचा विचार व्हावा, कारण 50% जास्त ओबीसीची संख्या बारामती शहरामध्ये आहे. आणि त्याचबरोबर ओबीसीचे काही नगरसेवकांनाही संधी दिली तर नक्कीच ओबीसीला थोडा न्याय मिळाल्यासारखा होईल. कारण गेल्या 9 वर्षात सुद्धा ओबीसीला न्याय अजिबात कुठेही मिळालेला नाही. माझ्या सहकाऱ्यांबरोबर मी सहमत आहे की माळेगाव कारखाना असेल, इतर काही ठिकाणी असेल, कुठेही ओबीसी समाजाचा विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राग चर्चा केली या संदर्भात काय? नाही मी एवढा दादांच्या किंवा मागणी केली का? नाही, अजून काही कुठली नाही. पण आमच्या सर्वांची इच्छा अशी आहे की ओबीसी समाजाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व काही प्रमाणात पुढे यावं. काय वाटते आपल्याला? कारण नगराध्यक्षाची निवडणूक आता जी मागणी केलेली आहे, काय वाटतं? नाही, बारामती निवडणुकीचा आता जर विचार आपण केला, बारामतीचा जो नगराध्यक्ष आहे तो ओबीसी झाला पाहिजे. कारण ओबीसींची लोकसंख्या बारामती शहरामध्ये जवळपास 50%च्या वरती आहे. आणि 50%च्या वरती जरी ओपन सर्वसाधारण जरी सीट असले तरी ओबीसींनाच तिथं संधी मिळाली पाहिजे. कारण जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी. ओबीसींना जर भागीदारी तुम्ही दिली तर ओबीसीचा नगराध्यक्ष बारामती होईल. आणि माझी सर्वच पक्षाला म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सर्व प्रमुख पक्षाला माझी विनंती आहे की भाजप म्हणजे जो काय उमेदवार तुम्ही द्याल तो ओबीसी द्या. जर ओबीसी तुम्ही उमेदवार दिला तरच तो उमेदवार निवडून येईल. जर तुम्ही ओबीसी किंवा एससीचा उमेदवार दिला नाही नगराध्यक्षपदाला तर तो उमेदवार निवडून येणार नाही. मी तुम्हाला आत्ताच सर्वच पक्षांना मागणी, सर्वच पक्षाकडे माझी ही मागणी. काय वाटते? कालावधी अगदी थोडा राहिला आहे, 10 ते 12 दिवसात सर्व पक्षांचं नगराध्यक्ष उमेदवार. काय मागणी आज? काय फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या आदरणीय दादांना माझी विनंती आहे की त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचं आपण नेतृत्व करता किंवा पुरोगामी महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधित्व करता आणि कायम पुरोगामी विचाराच्या गप्पा मारता. तर ह्या वेळेसचा जो नगराध्यक्ष बारामतीचा आहे तो ओबीसी द्यावा. तमाम ओबीसी बांधव तुमचा आभारी राहील. काय वाटते? बारामतीमध्ये मतांची जर टक्केवारी पाहिली, मतांचे सामाजिक विश्लेषण पाहिलं, बहुमूल्य मतदार आहे. आणि आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये ठिकाणी पवार आणि त्यामध्ये सुद्धा काही ठराविक घराण्यांना त्या ठिकाणी तिकीटं दिली जातात. आणि ते एससी असो, माळी समाजाचे असतील, मायक्रो ओबीसी असतील, ठराविक एक अशी गोटा मोजण्यासारखी घरं आहेत, कुटुंब आहेत, त्यांना त्याच घरात फिरून तिकीटं दिली जातात. आणि आत्ताचा जो कळीचा मुद्दा आहे तो जर बऱ्याच लोकांनी सांगितलं की ओबीसी बहुल मतदार असल्यामुळे या ठिकाणी जर ओबीसीला प्रतिनिधित्व नाही मिळालं तर निश्चितपणे या ठिकाणी ओबीसीचे वरिष्ठ काही नेतृत्व करणारी लोक आहेत ते या ठिकाणी निश्चितपणे लक्ष घालणार आहेत. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार असेल असं सर्वसाधारण चित्र दिसते. आणि दुसरा विषय जर पक्षाच्या माध्यमातून राहिला, शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जर पहिलं लढलेलो शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला शक्य त्या ठिकाणी आम्ही आमची उमेदवार उभी करणार आहोत. नक्कीच हे सर्वपक्षीय कार्यकर्ते होते. अगदी BJPचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. परंतु सर्वांनी आज एकत्र येऊन खऱ्या अर्थाने आपापल्या पक्ष असेल किंवा आमची ही मागणी असेल की ओबीसी समाजाला जे बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे यामध्ये जो नगराध्यक्ष होणार आहे त्यासाठी ओबीसी समाजाला प्राधान्य द्यावं असं सर्वपक्षीय जे पदाधिकारी आहेत यांची मागणी होताना सद्यस्थितीत दिसत आहे. दीपक आपली TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.